मराठ्यांचा ठाण्यावर या ठिकाणी आलेले एकदा जोरदार ताली. लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ, जय जिजाऊ. आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचं पुण्यनगरीत आगमन झालंय. सर्व पुण्यनगरीच्या वतीनं आदरणीय जरांगे पाटलांच्या घरापासून तळाच्या घरात स्वागत करायचंय. मराठ्यांच्या ठाण्यावर, मराठ्यांचा बुलंदाबाद सगळ्या लक्षणीय जाणे आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी होतंय. खऱ्या अर्थानं सर्वत्र बांधवांच्या वतीने त्यांचं स्वागत करून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार करून आदरणीय जरांगे पाटलांच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी पुण्यनगर छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमी झालेल्या पुणे जिल्ह्यामध्ये मराठ्यांचं वादळ दाखल होतंय. सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटलांच्या टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आपण सर्व मराठी बांधवांच्या वतीने दादांचं स्वागत करण्यासाठी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या शुभास्ते त्यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा अशी मी आदरणीय जरांगे पाटलांना विनंती करतो. तर फक्त या ठिकाणी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होईल. तदनंतर या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण तालुक्यातील सर्व सदस्यांच्या वतीनं खाली बस असं हे पोलीसचं म्हणणं आहे. पुणेकरांच्या वतीने पुणे जिल्ह्याच्या वतीने आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया. ग्रामीण पुणे जिल्ह्याच्या वतीने देखील त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. खऱ्या अर्थानं जवळपास 3.5 किलोची चांदीची मूर्ती देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. सर्वांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करूया. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती लोक सकाळपासून टाकलेले कारण दुपारी 1 वाजल्यापासून घुमणार आहे रस्त्यावर. कमाल यायची.
पहिले खाली खाली व्हा खाली आपले खाली व्हा एक लगेच सुरू होईल ते. चला आपले सगळे खाली व्हा एक मिनिट थांबा नका. सगळ्यांना नाही सारखं थोडं बघायला आवाज व्यवस्थित द्यायला चला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय माझ्या पुणे शहरातील आणि पुणे जिल्ह्यातील जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय. आधी तुमच्या चरणी नतमस्तक होतो. मला वाक्य येत नाही कबरून पण तरी काय वाजी मिळतं असलं छगन भुजबळच्या धूर निघल्यावर धूर निघाला कोकण मराठा जाऊ द्या आता थोडा वेळ आता तुम्ही लय जमलेले त्यामुळे खाली बसा म्हणू नका न भरा म्हणू नका 15 मिनिटात तुम्हाला रिकामा करतो कारण तुम्ही पुरा देश हादरला महाराष्ट्रात हादरला पण देश त्यामुळे आता जास्त बोलायची गरज नाही. सगळ्यांना कळून चुकलं मराठी काय करू शकतात कोणाकोणाचे ताजे पट्टे होऊ शकते हे आतापासूनच कामाला लागत लोक. प्रत्येक 10 मिनिटं शांत बसा कोणाला खाली बसा म्हणू नका उभा करा म्हणून कारण आता तुमच्यातली ऊर्जा इतकी भयानक आहे. बसा भाऊ खाली बसायचं बसा प्लीज बसा बसा. आपल्याला सकाळपासून सांगतो तयार कदर करायला लागेल. तुमच्यासारखे कट्टर आणि कडवट मराठींना पहिलीच बघितली. एवढी ऊर्जा तुमच्यात भयानक थोडी सुद्धा कमी नाही झाली हो. तेवढा जोश होता तेवढी ताकद तितक्या आज घोषणा असा थरथर उडाला असा आपला विरोधक असं काम केलं तुम्ही. एक खाली बसणार आहे बसा बसा खाली बसा मागचा अडचण लागली लवकर बसा. 12 वाजल्यापासून लोक चलत आहेत पटापट बसा जसे जागा मिळेल तसं टाका कारण सगळे आपलेच भाऊ येतो मागचे पण आपले पुढचे पण आपले. बसा बसा लवकर बसा लवकर बसा लवकर बसा रे सगळे बसले तुम्हाला बसा काय झालं रे बसा 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 ना तुम्ही कोण उभा राहिले ते बसले तुम्ही उभा राहिले का बसा बसा लवकर बसा. आता बसा बसा म्हणू नका आता जरा आवाज कमी करा. आपली शिस्त कशी माहिती आहे ना मराठीची शिस्त कवाच बंद होत नाही. काय युनिटच्या बाहेर नाही कसा बसली आपण वाया तोडले असतात बसल्या बसल्या तुम्ही असा नमुना बाजूला काय छगन भुजबळचे कसं वाया तोडत लोकांना. तुम्ही एलईडी तुमच्यापाशी चिल्लर विषय आता जाऊ द्या आवाज येईल. सगळ्यात सुरुवातीला या महाराष्ट्रात सरकारकडून दहशत पसरवली जात होती. इतकी दहशत पसरवली की मराठा कधीच एक येणार नाही असा गैरसमज पसरला. मराठा कधीच एक होऊ शकत नाही किंवा आता येणार नाही असा या 8 दिवसात गैरसमज पसरला. उभा राहिला काय झालं ते त्याला काय बरं आता तुम्ही इतक्या जवळ असून तुम्हाला प्रॉब्लेम सगळ्यात मागचं काय करायचं त्यांना तर काही दिसायला ऐकायला येत ना सगळे. हे बघा आपल्याला काही गोष्टी सहन करावं लागतात. काय करायचं तुला बसून मागच्याचे काय हवं असतं माहिती आहे तुला त्यांना येतं काय करायला तुला एक काय प्रॉब्लेम सर्व बाहेर मिळतं. आपल्याला असं नाही केलं पाहिजे काही लोकांना लगेच दिसत नाही त्यांचा काय विषय असेल ते विचार घ्यायचे पाहिजे ना
जनतेची एकजूट दाखवण्यासाठी जात मोठी करण्यासाठी आपण आलेलो लक्षात असू. आपल्या या राज्यात असा गैरसमज पसरला आणि सरकारनं पूर्ण ताकद वापरली आणि सरकारनं ठरवलं की मराठा आता कधीच एक येणार नाही असा गैरसमज पसरला. सोलापूरला प्रचंड ताकदीनं मराठा समाज एकजूट झाला, सांगलीलाही झाला, साताऱ्यात पण झाला. कोल्हापूरला काही अडचणी होत्या म्हणून तिथले मराठ्यांना काही अडचणी होत्या तरी 20-25,000 होती तरी पण काही जणांना वाचा रुपया फुटायला लागल्या की भयानक. त्याला काय करावं काही सुचायला. त्यांना वाटलं आता मराठे कधीच एक येणार नाही. काल सातारला प्रचंड लोक, कोल्हापूरला काही अडचणी होत्या, महापूर तिथे आला, आपला मैबाप तिथं संकटात सापडला. तिथलं राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेलं तिथलं मैदान आणि सभागृह जळालं. त्यामुळं तिथले लोक प्रचंड संकटात, काही अडचणी होत्या. त्यांच्या जागेवर आपण असल्यावर तसंच करणार ना. पण काय बाप इतक्या बातम्या फिरल्या जस काय मराठ्यांच्या याला काही सापडलं नव्हतं, पहिलीच सापडलं. आणि जे बातम्या सुरू केल्या म्हणल्या खूप वेळ राहता सगळं. देवेंद्र फडणवीसांनी त्याच्या मागापुढे पळायची सवय लागलेल्या काही लोकशाही चालणाऱ्या काही व्यासपीठाला सवय लागली, लागले करायला दुसरं काम सुरू केलं. माझ्या विरोधात यांनी षडयंत्र रचना सापळा रचलाय. मी गोरगरीब मराठ्यांचं काम करतोय, याला काम नाही करू द्यायचं म्हणून घरेघरच्या माध्यमातून यांनी सापळा रचला आणि मराठ्यांच्या संघटना आणि समन्वय फोडून पत्रकारापर्यंत पक्षाला घ्यायला सुरुवात केली. याला मी कुठं रोखत नाही, मी कोणाचं ऐकत पण नाही. म्हणून यांनी ही सुरुवात केली. तुम्ही जे आमदाराला आणि मंत्र्यांना मोठं केलं तेच मंत्री आज आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले. एवढंच का त्या छगन भुजबळच्या माध्यमातून सुद्धा कट रचला गेला. त्याच्या माध्यमातून अनेक नेते एकत्र केले आणि मराठ्यांना आरक्षण न मिळवून देण्यासाठी आणि मराठा समाजाच्या मुळासमोर आणि समाजासमोर मोठं संकट उभा केलं. लोक बोलतात एवढी संधी आहे मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची आणि ही संधी तुम्ही ज्या पक्षातल्या नेत्याला निवडून दिलं त्याला मिळवून द्यायची नाही. ते कोकणातलं एकात्मता सुद्धा उठलं, त्याला जातीने मोठे केलं, त्याला जातीमुळे वैभव मिळालं. तोही जातीच्या विरोधात बोलायला लागला. आम्ही त्यांना सन्मान शब्द दिला, सन्मान. माझी त्यांना आणि या पुण्याच्या पवित्र भूमीतून विनंती आहे, आम्ही तुम्हाला मानतोय. देवेंद्र फडणवीसांच्या नाते लागून मराठ्यांच्या अंगावर येऊ नका, आता तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय मराठी सोडायचा नाही. आम्ही आजही तुम्हाला मानतोय, आयुष्यभर मानत राहू. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. विनाकारण मराठ्यांच्या अंगावर आलेले लोक संपलेले तुम्ही संपू नका. देवेंद्र फडणवीस तुमची जागिरी नाहीये, हा समाज तुमचा मालक आहे, हा समाज तुम्हाला मोठा करणार आहे. या देवेंद्र फडणवीसांना सगळे षडयंत्र रचले, यासाठी सुद्धा माझ्या पाठीमागे लावलं. मी काय केलं नाही बाबा, माझं स्वप्न आहे माझा समाज आणि माझ्या समाजाचे लेकरं मोठे करायचे. आणि तुम्ही ज्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना, आमदारांना आणि मंत्र्यांना निवडून दिलं, त्यांचं स्वप्न आहे
त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा. आणि मी स्वप्न बघितलंय माझा गोरगरीब मराठा समाजाचे लेकरं मोठे करायचे, कारण ही जर संधी गेली तर पिढ्याना पिढ्या आपल्याला माफ करणार नाही. आज सकाळी दुपारी 12 वाजल्यापासून रॅली सुरू पुण्याचं, आणि ते तर मला माहिती आहे म्हणून तो भरायला तुम्ही सोबत येत म्हणून आता रातभर आज अर्ध मंत्रिमंडळ झोपणार नाही. आता ते राज्य पूर्ण करणार विरोधी पक्षाला आपण जुळून घ्यायचं ते एका पसंत. मराठ्यांच्या या पुण्याच्या मराठ्यांनी इतका कडवटपणा कट्टरपणा दाखवला, पुऱ्या राज्याला बळ चढलंय तुमच्या ह्या रॅलीने. तुमचे आभार मानायला माझ्याजवळ शब्दच नाही. आणि मी तुमच्याच बळावर लागतो. माझ्या कमराला बेल्ट आहे, हाताला सलाई आहे. माझ्या खाली बसा, तुकडा दिसत नाही, खाली बसा. आता दिसतोय का? आज अरे पुण्याच्या लाईट घातली तर घालून दे, काय करतो मग आता? आपले सत्ता आल्यावर आपण मोठी लाईट बसू, मोठ्याला मोठं बसू. 2-3 महिन्यात तर सहन करू. आता काय करतो? दुसरा काय पर्याय आहे का आपल्यापाशी? पण आपल्या अंगावर यायची हिंमत यांच्या 6 भाषेचे मराठ्यांच्या अंगावर यायची. तुमचे कशा आभार मानावं माझ्याजवळ शब्दच नाही. काय ती ऊर्जा होती तुमची. 10-11-12 वाजल्यापासून कात्रज पासून सुरुवात झाली भाऊ, आणि सगळ्याचे डोळेच फाटले. त्यांना काय मिळत लागणार, इतके लोक आले कोणी का नाही येणार? मी काहीच नाही केलं. मला उघडं पाडायचा प्रयत्न केला, मला बदनाम करायचा प्रयत्न केला, मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला. कारण काय माहित आहे का? माझं स्वप्न आहे आणि त्यांचं स्वप्न आहे. स्वप्न आहे दोन. त्यांचं स्वप्न आहे त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा, आणि माझं स्वप्न आहे माझा समाज आणि माझ्या समाजाचे लेकरं मोठे करायचे. त्यांचं दुखणं आहे, मी त्यांना मॅनेज होत नाही, फुटत नाही. सगळ्यात मोठं दुखणं आहे त्यांचं. मग काय करायचं? तर ती मागच्या दारातून आमदार झालेली मावशी आता खाली धरली, आणि त्यांनी पडेल फिरेल सगळा माल गोळा करायला चालू केला. माझ्या गोळा सगळा माल गोळा करा, आणि सगळे मागच्या दारातून आमदार झालेलेच. जे माझ्या समाजाच्या विरोधात बोलन, माझ्या विरोधात बोलन, त्याला लगेच विधान परिषदेवर आमदार. आणि सगळे बिगर मिशावलीच, फक्त टिकला लावायचं काम असा माल जमा करायला सगळा. बरं ते टिकत नाही. बरं तू एवढं बोलला, आणि आता हे पोटे म्हणते एकदा मुंबईला चक्कर मारून यायची बॉ. त्यावेळेस फक्त मुंबईत थांब, या पोराला तू घर बघायचं, बाकी काहीच नाही. आणि त्याला निघाले नाही तुम्ही काय जतना करू त्यांची. मी एकदा कसा बोलायला लागलो ना, ते पाणीच पिते 2-2 लिटर. मी फक्त सन्मान करतोय म्हणून बोलायला नसतात, त्यांचा सुद्धा बिराड माझ्याकडे नाहीये. काय असतं, मान सन्मान करावा लागतो. वयाला मोठा असल्यास ही आपली संस्कृती की, आणि ज्या माणसाचे काही ना काहीतरी समाजासाठी योगदान आहे त्या माणसाचा काही दिवस तरी सन्मान करायला लागतो. पण त्याला सन्मान शब्दच नाही कळाला, मग त्या टायमाला बघू. आणखीन एक संधी दिली आपण
पुणेकराच्या वतीनं आणखी एक संधी इथून पुढे त्यांनी बोलू नये आणि त्यांचा सन्मान करतो. इथून पुढे बोलले की असा झापीन ना मग सुट्टीच नाही. माझा स्वप्न आहे माझा समाज मोठा करायचा. माय बापा मला खरंच बारा आहे. मला असं डॉक्टर आहे कारण त्या दोन्ही डॉक्टर वर बसले. डॉक्टर सुद्धा कार्यकर्ता झाला आज. डॉक्टरांना फक्त मला गोळी दुसरी देऊ नये. डॉक्टरच्या ध्यानातच नाही राहिला आपला दवाखाना आहे म्हणून. डॉक्टर इकडं आला आणि इकडंच म्हणायला लागलं एक मारा लाख मारा. आणि पुण्यातले लोक बघितल्यावर ते डॉक्टर म्हणतो आता 2-3 दिवस मला घरात नाही जायचं मला कर म्हणा. मला इतक्या चमकाने त्या कमरात आणि माझ्या हाताला सुद्धा चालायला मला रोज डॉक्टरने सांगितलंय त्या साताऱ्यात डॉक्टर म्हणजे तू आरामच कर झोप नको करू. मला आराम कर. मी आराम केलं एक तारखेत आलं मग शरीर महत्वाचं का जात महत्वाची मरुदी म्हणलं मला फिरायला जायचं. कारण मला समाजापेक्षा मोठा काय नाही आणि जगून काय करायचं. अरे खाऊन जागायला सगळे चालत मी खाऊन जागायसाठी नाही आलो. मला या समाजासाठी काहीतरी करायचं. जगायचंय शेवटपर्यंत वाट म्हणूनच. कारण आज पुण्यातला मराठा बांधव एकही घरी नव्हता. ना शहरातला ना खेड्यातला. आज तुम्ही अशी धडक मारली. तुम्हाला खोटं बोलत नाही मी. उद्याच्याला किंवा आज 3 वाजता रातची पाठवण्याकडे बातमी येते. पाठाची तर माझ्याकडे बातमी. मंत्रिमंडळात धुसफूस सुरू झाली. जर नाही आले तर नाव बदलून ठेवू. आणि आजचा दंगा असा हल्ला तुम्ही बऱ्याच जणांची घट होणार नका पातळच होणार. आणि जे जे विरोधात बोलले ते तर म्हणले मी कोरडच आता तर येतच नाही. कारण आज तर तुम्ही पहिल्याच लोकसभेत गेलेले आहे. मराठ्यांची काय शक्ती असते ना त्यांना आता कस काय कळाला. आणि पुण्यातले बांधव लेकराच्या जातीच्या बाजूने उभा राहिला म्हणून तुमच्या चरणी दुसऱ्यांदा नमस्कार होतो. आपला बाप आपली जात आहे. आपला बाप आपली जात आहे. आणि आज तुम्ही ज्याला मोठं केलं त्या आमदाराला मंत्र्याला त्याचा बाप आणि जात तो पक्षाला मानायला लागलाय. इतके हराम खोरावं लागली. जातीला बाप म्हणणारा कधीच संपत नाही. जो जातीसाठी काम करा समाजासाठी काम करा तो कधीच अपयशी होत नाही. समाजाला विसरून स्वतःचं कुटुंब मोठं करणाऱ्या पायदाशी इथून पुढे चालणाऱ्या व्यापारीचा त्या मोठ्या सुद्धा करायच्या नाही. लक्षात ठेवा. समाजाला कुटुंब मानून समाज मोठा करणारे लोक आता पाहिजे. समाजाला शक्ती आणि भाव देणारे लोक आता पाहिजे. माझे या पुण्याच्या भूमीतून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आव्हान. आपला पुण्यातला मराठा ताकदीनं बाहेर पडला. मराठ्यांचा असलेला कडवटपणा आणि कट्टरपणा पुण्यातल्या मराठ्यांनी देशासमोर ठेवला आहे. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आव्हान. घरात बसू नका. घराच्या बाहेर पडा. स्वतःच्या मुलाला आयुष्याचं आरक्षण द्या. स्वतःची जात मोठी करा. जातीपेक्षा या जगात कोणीच मोठं नाही. आपले लेकर आपल्यासाठी महत्वाचे. या राजकारण्यांना तुम्ही इतकं मोठं केलंय. यांच्या 20 पिढ्या बसून खात्या. पण तुमच्या लेकराला आयुष्याचा काय बोलू करतो रे. मी म्हणलं काय खाडू तसं कोण येतं माहिती तुला.
छगन भुजबळ. दिवसा लोकांच्या बाजा खालीच आहे ती सवय लागते त्याला. फुकट खायची सवय लागली. महाराष्ट्र सदन खाय, तेल की घोटाळा खाय, वो शिक्षा गौरी खातो का? मराठ्याचं आरक्षण खाय, बोगस समितीचा अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष केला त्याला बोगस समितीचा. 16% बोगस आरक्षण मराठ्याचं खातो होते. ओबीसीचं मायक्रो ओबीसीचं आरक्षण तो एकटाच खातो. आता त्याचा नाकावचा मिळायला लागला. आता दुसऱ्या बारी नाही खायला. मराठ्याचा नादी लागल्यावर अशी फजिती होत असते. मराठ्याच्या जीवावर मोठा झाला आणि मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात औषध लावलं. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या पुण्याच्या नगरीतून माझा जाहीर आव्हान आहे. एक महाराष्ट्रात मन आहे. मराठी एक येत नाहीत आणि मराठी जर एक आले तर इतिहास घडल्याशिवाय राहत नाही. पुण्याने सिद्ध केलं आहे. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आव्हान आहे, घरात बसू नका. आपला नेता आपलं सुख नाहीये. नेत्याचा पक्ष आपलं सुख समाधान नाहीये. कोणाचं सरकार निवडून आणलं म्हणून आपल्या लेकराला भविष्याचं मिळणार नाहीये. नेत्याचे पैसे बघून आपलं आयुष्य कडेला जाणार नाहीये. मंत्री आमदारांच्या गाड्या बघून आपल्या लेकराचं भविष्य घडणार नाहीये. आपले लेकरं मोठं करण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे. तुमच्या जीवावर त्यांच्या 20-20 पिढ्यापासून खात्यात इतकं यांनी कमवलंय. तुमच्या लेकराला आयुष्याचं मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी एक दिवस कामाचं आपण घराच्या बाहेर पडा. शेतकरी मराठ्यांनी शेतात जाऊ नका. व्यावसायिक मराठ्यांनी एक दिवस व्यवसाय करू नका. रिक्षा चालवणारे, जीप चालवणाऱ्या मराठ्यांनी एक दिवस बंद ठेवा. व्यापारी मराठ्यांनी व्यापाऱ्याला एक दिवस जाऊ नका. नोकरदार मराठ्यांनी एक दिवस नोकरी सोडा. कामगार शेतमजुरांनी सुद्धा एक दिवस काम सोडा. वकील डॉक्टरांनी सुद्धा एक दिवसाचं काम सोडा. शहरामध्ये असणाऱ्या मराठ्यांनी सुद्धा खेड्यातल्या मराठ्यांप्रमाणेच काम सोडा आणि ज्या ज्या ठिकाणी आपली तारीख आणि वेळ दिलेला त्या शहरात जिल्ह्यातला ताकदीनं मराठा समाज एकवटा आपल्याला आपले लेकर आणि जात मोठी करायची. यांचा हसू होऊ देऊ नका. जर तुम्ही एक नाही आले तर पुढच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाही. या लोकांचा हसू होऊ देऊ नका. तुम्ही जर नाही जमला, तुम्ही जर एकजूट नाही दाखवली तर हे आपल्याला हिरवायला लागले, अपमान करायला लागले. यांना तसे गेले येऊ देऊ नका. महिन्या 2 महिन्यात तुम्ही एकत्र यायचा. तुमचं एक दिवसाचं नुकसान झालं तरी चालेल, पण करोडो मराठ्यांच्या लेकराचं जर कल्याण होणार असलं तर एक दिवस सगळ्यांनी काम सोडून आंदोलनात सहभागी होत जा. आपल्या जातीपुढे साधे संकट उभा नाही राहिले. 5 मिनिटाच्या आत सगळे संकट सांगतो तुम्हाला. सरकारचं संकट मराठ्यांवरतीच, विरोधी पक्षाचं संकट मराठ्यांवरती. छगन भुजबळ सारख्या ओबीसी नेत्यांचं संकट मराठ्यांवरती. देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या संघटना आणि समन्वय फोडायला सुरुवात केली. जातीच्या विरोधात जाऊन काम करणारे मराठे हे मराठ्यांच्या पायदाशी आहेत का नाही याचा विचार मराठ्यांना करावा लागणार. आज जात संकटात सापडलेल्या आपल्याला जातीच्या बाजूला उभा राहायचं सोडून
तुम्ही सरकारच्या बाजूने उभा राहायला लागला. ते एक संकट सांगितले 5. 6वं संकट सांगतो. मराठ्यांचा वकील जर असला त्याला जातीवादावर बोललं जातं. एखाद्या वकिलाने पैसे जर कमी नाही केले तर त्याला म्हणतात तू मराठ्याचा आहे म्हणून पैसे कमी करी नका. याच्यात मराठ्याच्या जातीचा काय समान? एखादं हॉस्पिटल जर मराठ्यांचं असलं तर त्या डॉक्टरला बिल कमी नाही केलं तर म्हणतात तू मराठ्यांचा आहे म्हणून बिल कमी करू नका. इथं जातीचा काय समान? तो वावर घेऊन देईन पैसे, त्या डॉक्टरचं बिल फुकट कवर होतं. इतके संकट मराठ्यावर. महसूल विभागात एखादा मराठ्यांचा अधिकारी असला तर त्यालाही त्रास. शिक्षक मराठा असला त्यालाही त्रास. पोलीस मराठा असला त्यालाही त्रास. कोणतंही क्षेत्र असू द्या, जाणून बुजून मराठा टार्गेट करा. या पुण्यातून पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माझं आव्हान आहे. अधिकारी लवकर होता येत नाही. झालेल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी ताकदीने मराठा उभा राहायचा. अजिबात विलंबला मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना त्रास होता कामा नये. हे सगळे त्यांच्या जाती आणि जातीचे अधिकारी सांभाळतात. जातीने एक दुसऱ्याला फळ द्या. आरक्षणामुळे बसलेले फटके. मराठा समाजाला नोकऱ्या मिळत नाही, उच्च शिक्षण मिळत नाही, केंद्रीय कॉलेज सुद्धा मिळत नाही. आरक्षण नसल्यामुळे मराठ्यांच्या अधिकाऱ्यांच्या बढत्या सुद्धा होत नाही. मागून येऊन पुढे जातो पण मराठ्यांचा अधिकारी त्याच खुर्चीवर येतो. मग त्याच्या काय खुर्चीला काय फिरकाल लावलं का काही? मराठ्यांच्या बढत्या होत नाहीत. वरून यांचा त्रास. आम्ही स्वप्न बघितले. आमच्या शहरातल्या नोकरदार मराठ्यांनी स्वप्न बघितले. त्याची मुलगा मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झाली पाहिजे, IAS IPS दर्जाचे अधिकारी झाले पाहिजे. त्यांनी पण स्वप्न बघितले. माझ्या शेतकरी मराठ्यांनी सुद्धा स्वप्न बघितलं माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. रिक्षा चालवणाऱ्या मराठ्यांनी माझं स्वप्न बघायचं नाही का की माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. ट्रॅक्टर ट्रक चालवणाऱ्या टेम्पो चालवणाऱ्या माझ्या मराठ्यांनी स्वप्न नाही बघायचं का? बसूनच बोलत आला काय करतो जे होईल ते होईल. मी जे होतो आता मला निघायला ते होईल. हा आणि मग तुम्ही माहीत बघा मी काय करू सत्ताय काय झिसकून घ्यायला लागेल का? सगळं दुर्बळ पाठीला काय ना त्याला तर आज सुरुवात देत नाही मी. आता आपल्या मराठा समाजाचे सुद्धा स्वप्न आहे. प्रत्येकाला वाटतं आपलं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. फक्त राजकारणाच्या लोकांच्या मागे पळायचा नाच सोडून दे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती, हे राजकारणी लोक आपल्या लेकराला कधीच मोठं नाही होऊ देणार. ओळखा, आपण आपल्या नेत्याला ओळखा. भाजपमधले नेते आपणच मोठे केले, आज तेच लोक आपल्या विरोधात बोलायला लागले. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे लोक आपणच मोठे केले, ते आज आपल्या विरोधात बोलायला लागले. आरक्षणाला विरोध करण्यासाठी एकटा छगन भुजबळ एकटा तरी आरक्षण मिळून द्या ना. आपले जर 50-50 व्यापारी तिथे गेले ना त्याचा भोगताच करून टाकते ना, आरक्षण सुद्धा मिळू शकते. आता कसा कचकादा केला लोकसभेला तसा एकदा दाखवा. जातीची शान वाढली पाहिजे, जातीची शक्ती वाढली पाहिजे. मराठ्यांच्याच हातात राज्याची पावर राहिली पाहिजे. इतक्या ताकदीनं मराठी एकजूट राहा. मराठीच्या नादी लागणं एवढं सोपं नाही, ते नाही लागत. फक्त आपण एकजूट राहा. आपल्याला काही करून आरक्षण मिळवायचं. 29 तारखेला अंतरवालीला बैठक ठेवली. पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी अंतरवाली द्यायचे. प्रत्येक गावातल्या मराठ्यांनी अंतरवाली 29 तारखेला द्यायचे. पाडायचे
का उभा करायची हे 29 तारखेला ठरायचं. हा 29 तारखेला काय करायचं आपण ताकदीनं ठरवू. सगळा राज्य तिथं जमा. अरे उभा करू पाडू दोन्ही काही करू फक्त 29 तारखेला. ते पाडणारच आहेत ना मग आपले उभा केल्यावर ते काय राहते. अरे पाडण्यात बी एवढी मजा आहे तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रातला एक मतदारसंघ असा नाही की तिथं 43,000 मतदान मराठ्याचं नाही. पाडापाडी जर सुरू केली ना एक येणार नाही बा. एक उमेदवार असा होता मराठवाड्यात 5,000ची लीड तोडायला त्याचा इतका फेस पडला होता बा. मराठ्याच्या नादी लागल्यावर असं होतं. त्याच्यामुळं एकजूट राहा. मराठ्यांची शान जाता कामा नाही. मराठ्यांची शान वाढवायची जबाबदारी आपली आहे. कोणालाच येऊन देत नाही त्यालाच काय. बरेच जण पडणार आहेत गोयाबारीने. जे जे माया मराठ्यांना त्रास दिला नादी लागल्यानं मराठ्यांचा त्याला आयुष्यात निवडून नेऊन देणार तुमचा मुलगा म्हणून सांगतो. मराठ्याचं दुःख हेच माझं दुःख आहे. माझ्या कोणत्याही मराठ्याला त्रास दिला मग तो शेतकरी असेल, व्यावसायिक असेल, उद्योगी असेल, तो बिल्डर असेल, तो टपरी चालवणार असो, रिक्षा हाणणार असो, टेम्पो आणणार असो, ट्रॅक्टर आणणार असो, हमाली करणार असो, माथाडी कामगार असो, माझ्या गरीब मराठ्यांना अधिकारी असो, नोकरदार असो, त्रास दिला की देणारा पाडीलाच म्हणून समजायचा. यांना ठेवायचंच नाही. आता इथून मागं गाफीर राहिलं तसं राहायचं नाही. आपल्या समाजाची शान ज्याच्यात तेच काम करायचं. इथून पुढे आपण समाजाची शान वाढवायची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. आणि माझ्याकडून खूप समाजाला अपेक्षा ठेवल्या. त्याच्यामुळे मी सुद्धा माझी इमानदारी मरेपर्यंत इकित नाही. तुम्ही काळजी करू नका. मरेपर्यंत इकित नाही. आणि गद्दारी करणारी आवाज माझी नाही. पण नसता इथून मागच आपलं आंदोलन फुटलं असतं. इथून पाठीमागच. कारण इतके फुटले माझ्यावर एवढे संकट वाईट आले. त्यांच्याकडे आता एकच पर्याय आहे. मला गोळ्या घालून मारून टाकल्या. दुसरा पर्यायच नाही त्यांच्या पुढे. कारण पैसे पद त्यांचे माझ्या पुढे चलत नाहीत. एक तर आरक्षण देणे नसता सत्ता पडणार. हे जाहीर पुण्यातून सांगतो. एक तर आरक्षण सरकारने द्यायचं नाही ते सत्ता पडलीच म्हणून सांगायचं. मग त्यांच्या पुढे एकच पर्याय मला गोळ्या घालून मारणे. पण जो गोळ्या घालून मारेल ना त्याची जातच मराठी शिल्लक होणार नाही. राज्यात जातच शिल्लक नाही होणार. कारण मराठ्याच्या नादी लागणं एवढं सोपं नाही. उगाच भाषणात बोलायचं म्हणून बोलतात म्हणा तुम्ही. मी इकडे येईन आणि तिकडे जाऊन बघतो. काय बघतो तिकडे येऊ. ते बोलायचं म्हणून बोलायचं असतं. मी जर नुसतं हो बी म्हणलो ना तोच घर तुला सोडता नाही तर मराठवाड्यात कवा येतो भाऊ. त्याच्यामुळं लय नाटकं समाजाच्या विरोधात नाही करायची. समाज एवढी धार असती. समाजाच्या शक्ती पुढं कोणचीच सत्ता टिकत नाही. कोणचीच. समाजाची शक्ती सोपी नाही. मी संयमी हे आमचे पोट्टे मला गप नाही बसून देत. ते म्हणते तुम्ही लय दम धरता गो एकदा पाहून दे तुकारा तू तरी. मला माझ्या समाजाला थोडाही खर्चाटा येऊ द्यायचा नाही. एक रक्ताचा थेंबी सांडू द्यायचा नाही. एकदा सांडला आम्ही ठरवलेलं काय सांडायचं ते. देवेंद्र फडणवीसने आमचं जेवढं रक्त सांडायचं तेवढं सांडलं आमच्या आई बहिणीचं. मला इथून पुढं माझ्या समाजाला डाग नाही लागू द्यायचा. मला माझा समाज अडचणीत नाही येऊ द्यायचा. नसता एवढी पब्लिक मागं म्हणल्यावर माझ्या जागेवर जर दुसरा असता ना त्याने आता बहुत कुटाकुटी सुरू केली असती. मी एवढा संयमी